नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनल मध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, एमबीबीएस काउन्सिलर, माढा, सोलापूर. आपल्या सर्वांना आज 30 ऑगस्ट 2024 ला ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मधील जे उत्तर प्रदेश राज्यामधील जे काही ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मधून जो पहिला राऊंड झाला त्याच्यासाठी 2,02,000 रुपये फीस भरून, त्याच्यामध्ये 2,000 रुपये फीस होती आणि 2 लाख रुपये डिपॉझिट होतं एमबीबीएस साठी, आणि बीडीएस साठी आपल्याला 1 लाख आणि 2,000 रुपये फीस भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं होतं. त्याच्यामध्ये संपूर्ण उत्तर प्रदेश राज्यामधील कट ऑफ डिक्लेअर झालेला आहे. त्याची फी स्ट्रक्चर आणि त्याची स्थापना कधीपासूनची आहे आणि कॉलेजचं नाव आणि कट ऑफ किती राहिला आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार. एकूण 29 कॉलेजेस आहेत. सिद्धिविनायक मेडिकल कॉलेज संभाल या ठिकाणी 2024 ची स्थापना, या वर्षीची 12,14,000 एवढी फीज आहे इकडे, आणि इथला जो कट ऑफ आहे तो 359 एवढा कट ऑफ राहिलेला आहे. याच वर्षीचं दुसरं एक नवीन कॉलेज इस्टॅब्लिश झालेलं कॉलेज आहे. एकूण 4 कॉलेजेस यामध्ये इस्टॅब्लिश झालेले आहेत. एक महायोगी गोरखनाथ मेडिकल कॉलेज गोरखपूर, 2024 या वर्षीची स्थापना, 12,14,000 एवढी फीज आहे. या ठिकाणचा 448 एवढा कट ऑफ यावर्षी राहिलेला आहे. त्याचबरोबर गोरखपूरला दुसरं एक कॉलेज, एक नंतर शामलीला एक कॉलेज झालेलं आहे, अजय संघल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस शामली. या ठिकाणी तुम्हाला या वर्षीची स्थापना असणाऱ्या 12,14,000 रुपये एवढी फीज आहे या ठिकाणी, आणि या ठिकाणचा कट ऑफ आहे 361 एवढा कट ऑफ यावर्षी राहिलेला आहे. त्यानंतर याच वर्षीचं एक स्थापन झालेलं महाराजगुंज या ठिकाणी केएमसी मेडिकल कॉलेज, हे एक नवीन स्थापना झालेले 2024चं 12,14,000 रुपये एवढी फीज आहे, आणि या ठिकाणी 353 एवढ्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालेलं आहे. 2021 मध्ये एक स्थापना झालेलं कानपूर या ठिकाणी नारायणा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जे आहे याच्या ठिकाणी 2021 ची स्थापना, 12,14,000 एवढी फीज आहे या ठिकाणी, आणि 382 एवढा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं कॉलेज पहिल्या राऊंड मध्ये यूपी मध्ये मिळालेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये SKS मेडिकल कॉलेज मथुरा, हे सुद्धा 2023 मध्ये गेल्या वर्षी स्थापना झालेलं कॉलेज आहे. 12,14,000 या ठिकाणी फीज आहे, आणि या ठिकाणी 376 एवढा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेला आहे. 2016 साली स्थापना झालेलं जे कॉलेज आहे अमरोहा या ठिकाणी, श्री व्यंकटेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस गाजुरावला अमरोहा या ठिकाणी 2016चं स्थापना असणारं 11,10,000 एवढी फीज आहे, आणि याचा जो कट ऑफ आहे तो 378 एवढा कट ऑफ यावर्षी लागलेला आहे. त्यानंतर 20 नंबरचं जे कॉलेज आहे ते सरस्वती, त्यानंतरचं पुढचं एक कॉलेज आहे ते म्हणजे सरस्वती मेडिकल कॉलेज उन्नाव. या ठिकाणी 11,59,000 रुपये फीज आहे, आणि 366 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या राऊंड मध्ये कॉलेज मिळालेलं आहे. त्यानंतर कृष्णमोहन मेडिकल कॉलेज मथुरा या ठिकाणी 2016 ची स्थापना असणारे हे कॉलेज आहे. या ठिकाणी 11,73,000 रुपये एवढी फीज आहे, आणि या ठिकाणी 408 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळाले. उत्तर प्रदेशमधील वरुण अर्जुन मेडिकल कॉलेज शाहजहानपूर या ठिकाणी आपल्याला 12,10,000 रुपये एवढी फीज आहे, आणि या ठिकाणी 383 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला 2016 साली स्थापनेनं असणारे हे कॉलेज आहे. या ठिकाणचा कट ऑफ राहिलेला आहे. त्यानंतरचं पुढचं जे कॉलेज आहे ते नॅशनल कॅपिटल रिजन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मीरठ या ठिकाणी 2018 साली स्थापना झालेलं कॉलेज आहे. या ठिकाणी 12,19,000 एवढी फीज आहे, आणि 441 एवढ्या मार्क्स असणाऱ्याला पहिल्या राऊंड मध्ये एमबीबीएसचं कॉलेज मिळालेलं आहे. लखनौमध्ये प्रसाद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस 2016 साली स्थापना झालेलं 11,03,000 एवढी फीज आहे, आणि या ठिकाणी आपल्याला 418 मार्क्सला कट ऑफ राहिलेला आहे. बरेली या ठिकाणी राजश्री मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून आहे, 2014 साली इन्स्टिट्यूट स्थापन झालेलं आहे. याचं जे आहे ते 12,28,000 एवढी फीज आहे, आणि 388 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आपल्या समोर येतो तो म्हणजे रामा मेडिकल कॉलेज हापूर या ठिकाणी 2011 साली 13,09,968 एवढी फीज आहे, आणि 458 म्हणजे चांगलं कॉलेज आहे, 458 एवढ्या मार्क्सला हे कॉलेज बंद झालेलं आहे. GS मेडिकल कॉलेज हापूर या 2017 सालीची स्थापना आहे, 11,78,000 रुपये एवढी फीज आहे, आणि या ठिकाणी 470 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे. मायो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बाराबंकी, एक 2012 साली ही स्थापना झालेलं कॉलेज आहे, 423 एवढ्या मार्क्सला हे कॉलेज मिळालेलं आहे, आणि
आणि याची स्थापना 423 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना 11,21,000 एवढी फीज या ठिकाणी आहे। TS मिश्रा मेडिकल इन्स्टिट्यूट अँड हॉस्पिटल लखनौ 2016 साली याची स्थापना झाली। 12,99,000 एवढी फीज आहे आणि या ठिकाणचा कट ऑफ 427 एवढा आहे। त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हापूर या ठिकाणी 2008 सालीची स्थापना झालेली हे कॉलेज आहे। 11,81,000 रुपये एवढी फीज आहे आणि 499 एवढ्या मार्क्सला या ठिकाणी शेवटचं विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालेलं आहे। त्यानंतरचं पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे रामा मेडिकल कॉलेज कानपूर, ह्याची 2008 साली स्थापना आहे। 12,66,000 एवढी फीज आहे आणि 497 मार्क्सला हे कट ऑफ राहिलेलं आहे। त्यानंतर पुढचं कॉलेज हेरिटेज इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस वाराणसी 2015 सालीची स्थापना आहे। 13,21,000 फीज आहे। या ठिकाणी 466 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये MBBS उत्तर प्रदेशमध्ये मिळालेलं आहे। त्यानंतर पुढचं कॉलेज अलाहाबाद प्रयागराज येथील अलाहाबाद या ठिकाणचं युनायटेड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस 2020 साली स्थापना झालेलं 11,90,000 एवढी फीज आहे आणि 487 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे। त्यानंतर नोएडा इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट अँड मेडिकल सायन्सेस गौतम बुद्ध नगर 2020 साली स्थापना आहे। 11,92,000 एवढी फीज आहे आणि 507 एवढ्या मार्क्सला हे कट ऑफ या ठिकाणचा कट ऑफ लागलेला आहे। रोहिलखंड मेडिकल इन्स्टिट्यूट अँड हॉस्पिटल बरेली 2006 सालीची स्थापना आहे। 13 लाख रुपये एवढी फीज आहे आणि 510 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे। त्यानंतरचं जे कॉलेज आहे ज्याला आपण हायर साईडनं म्हणतो ते जे कॉलेज आहे ते म्हणजे स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस ग्रेटर नोएडा शारदा युनिव्हर्सिटी 2009 सालीची स्थापना आहे। 12,69,000 एवढी याची फीज आहे आणि 596 एवढ्या मार्क्सला हे कॉलेज मिळालं आहे। टॉपचं कॉलेज आहे। त्यानंतर पुढचं बरेली या ठिकाणचंच आहे। श्री राममूर्ती स्मारक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बरेली 2005 सालीची या ठिकाणची स्थापना आहे आणि 13,73,000 एवढी फीज असून 579 एवढ्या मार्क्सला हे कॉलेज मिळालेलं आहे। बाराबंकी येथील हिंद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या ठिकाणी 2009 सालीची स्थापना आहे। 11,70,000 फीज आहे आणि 576 एवढ्या मार्क्सला हे कॉलेज मिळालेलं आहे। मुझफ्फरनगर मेडिकल कॉलेज मुझफ्फरनगर 2006 ही स्थापना असलेलं कॉलेज 12,80,000 एवढी फीज आहे आणि 551 एवढा कट ऑफ या ठिकाणचा राहिलेला आहे। त्यानंतर मथुरा येथील केडी मेडिकल कॉलेज या ठिकाणी 2015 ची स्थापना आहे। 12,28,000 एवढी फीज आहे। 530 एवढ्या मार्क्स असणाऱ्याला पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे। सर्वात शेवटचं सीतापूरचं कॉलेज आहे हिंद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सीतापूर या ठिकाणी 2015 ची स्थापना 10,77,000 एवढी फीज आहे आणि 556 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळाले आहे। उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वात कमीमध्ये कुठलं कॉलेज मिळालेलं आहे याच्याबद्दल जर आपण अभ्यास करायला गेलो तर नवीन कॉलेज आहे 2024 ची म्हणजे यावर्षीची स्थापना असणारं कॉलेज आहे। 12,14,683 एवढी फीज आहे आणि 4,75,245 एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला महाराजगंज KMC मेडिकल कॉलेज या ठिकाणी आपल्याला शेवटचं म्हणजे 353 एवढे कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला उत्तर प्रदेशमध्ये कट ऑफ राहिलेला आहे। पहिल्या राऊंडचा कट ऑफ उत्तर प्रदेशमध्ये कमी राहतो असं आपण नेहमी म्हणतो। पाठीमागच्या खूप साऱ्या गोष्टीमध्ये आपण पाहायला गेलो होतो त्यावेळेस मी सर्वांना सांगत होतो की उत्तर प्रदेशमध्ये तुम्हाला ट्राय करायचं असेल तर करू शकता। आपल्याकडे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं। जवळपास 50 ते 70 विद्यार्थ्यांना यावर्षी उत्तर प्रदेशमध्ये MBBS ऍडमिशन आपल्या करिअर मेकिंगच्या गायडन्सच्या माध्यमातून मिळालेलं आहे। आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांचं हार्दिक स्वागत। दुसऱ्या राऊंडमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला भाग घ्यायचा आहे असं उत्तर प्रदेशमध्ये परत दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला भाग घेता येऊ शकतो। अशा विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तर प्रदेशमधील सुद्धा ग्रुपमध्ये सामील व्हायला हरकत नाही। आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना एक आनंदाची गोडी MBBSच्या ऑल इंडिया राऊंडमध्ये खूप सारे विद्यार्थी डीम्डमध्ये त्याचबरोबर एम्स जिपमरमध्ये सुद्धा गेले। आत्ताच्या पहिला टॉपिक जर पाहायला गेलं तर कर्नाटक राज्यामध्ये आपला एकही विद्यार्थी गेला नाही कारण मेरिट खूप हाय साईडनं राहिलं। उत्तर प्रदेशमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं जवळजवळ सर्वांचं सिलेक्शन झालेलं आहे। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचं MBBSच्या उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या ओपन स्टेटच्या ऍडमिशनमध्ये आपल्या सर्वांचं विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं हार्दिक अभिनंदन करून आपण सर्वांनी रिपोर्टिंगला जावा आणि आपला मार्ग सुकर बनावा
असेच ईश्वरचरणी प्रार्थना करून आपला हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.